फक्त 10 पत्राचं घर. अरे घरात 3 ग्रंथ आहे त्याच्या. आणि पहिला ग्रंथ जगावं कसं, दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते, आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा छावा. मित्र जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. अरे कोण असं जीवाची बाजी लावतो रे. जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. धगधग त्याग आहे. भ्रष्टाचाराचा राग आहे. हा तर जिजामातेचा वाघ आहे रे. अरे जरांगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे. ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे. अरे लक्षात ठेवा, या पाटलाची तुमची गाठ आहे. मित्रांनो, पोरांनो, जरांगे पाटील हे कोहिनूरचा हिरा आहे. अरे उन्हामध्ये आपला जीव बाजीला लावलेला आपल्याला हा वीर, एक गरीब झोपडीतला पोरगा जरांगे पाटील, या लेकराने आपल्या जीवाची बाजी लावली. राजा हो, एकच भगवंताला मागायचं, देवा आमच्या राजाला आयुष्य दे. आम्हाला या जरांगे पाटलाची गरज आहे. टाळ्या वाजा सर्वांनी. अरे जरांगे पाटील या लेकराला आम्ही 20 वर्षापासून ओळखतो. खूप दिवसापासून आम्ही त्यांचे जुने सवंगडी आहोत. एक गरीब झोपडीतला पोरगा, आपल्या संसाराचा कधी विचार केला नाही, आई वडिलांचं कधी दर्शन घेतलं नाही, समाजासाठी आयुष्यभर पळाला पण आता गळाला रोतो आपला राजा. टाळ्यावाला. जरांगे पाटील म्हणजे एक अभिमन्यू. तुम्हाला माहिती का, अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, पाहता चेद्रत भडकला. सापडलास बाळ, जारवाळा नाही तुझा अजून, गोळ्या ओठावर मिशी फुटली नाही तुझ्या. माझ्या नादाला लागलास. या चेद्रतशी केलेलं वर इतकं महाग पडतं, इतकं महाग पडतं, त्याचं मूळ सुद्धा उखडून प्यावडतं मला. जो हमसे टकराएगा और मिट्टी में मिल जाएगा. खाऊनी दात. अरे तुला मारू सुद्धा वाटत नाही बघ. अरे दिसायला गोडस, किती तुझं धाडस, जणू हरणाचं पाडस. पण तुला जर जिवंत सोडलं तर तुला सुद्धा पुढील पंख तुमच्या कंपळावर उमटेल 10चं अंक. आणि एक दिवस मला मारशील डंक. खाऊनी दात, मारिली लाथ अभिमन्यूच्या मस्तकात. तसं आपलं जरांगे पाटलाचं जीवन अभिमन्यू सारखं झालं. राजा हो, या लेकराच्या नावाने सर्वांनी टाळ्या वाजा. अरे जाम केली मुंबई, वाघानं जाम केली मुंबई. अरे जाम केली मुंबई, वाघानं जाम केली मुंबई. एका गरीबाच्या पोरानं शासन केलंय हैरान. अरे फक्त तुमचं धोरण त्रास दिला विनाकारण. आमचं तर घेताना दुसऱ्याला देता कोणती तडपशाही. जाम केली मुंबई, वाघानं जाम केली मुंबई. अरे तुमच्या आमच्यासाठी, अरे तुमच्या आमच्यासाठी यांनी क्रांती केली मोठी. समाज घेऊन पाठी ठरली शासनाची मुनगुटी. अरे हिम्मत केली, किंमत आली, ठरला ठाई ठाई. हा अरे जाम केली मुंबई. जाम केली मुंबई, जाम केली मुंबई. वाघानं जाम केली मुंबई. अरे होणार नाही असला, याला स्वार्थ नाही रे कसला. काय स्वार्थय आवळी पाटील, ऋषिकेश दादा, काय स्वार्थय. अरे होणार नाही असला, याला स्वार्थ नाही रे कसला. मनात जाऊन बसला, दुभळ्यांच्या काळजात घुसला. भोळ्यांची दिन दुभळ्यांची हीच खरी आई. हा अरे जाम केली मुंबई, वाघानं जाम केली मुंबई.
जाम केली मुंबई रे वाघन, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई. पाटलाच्या नावाने टाळ्या वाजा राजा. जय भवानी, जय भवानी. तुमचा आमचा नाता कर, तुमचा आमचा नाता कर. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. बीड जिल्ह्याचा टाळावाला राजा जरांगे पाटलाची बोल नका तरी कोणी. जरांगे पाटलाच्या जीवनावर सुंदर असं एक गुणगौरव तयार केलेला आहे. माझ्या शब्दाची रचना तुम्हाला आवडेल असे मी आशा बाळगतो. टाळी बजावत आहोत. कथा एका शूराची, वीराची, एका झोपडीतल्या फाटक्या पोराची, हरणीच्या नाभीतल्या कस्तुरीची कथा. कथा वक्रतुंडलाची, महामंडलाची, सूर्यपुत्र कर्ण कवच कुंडलाची कथा. मित्र हो, जरांगे पाटलाची संपत्ती माहित आहे का तुम्हाला? त्यांचं घर झोपडं येडवाकडं थपडाने बांधलेलं, आतमध्ये सुगंध घुसलेला, मांडी घालून परमात्मा बसलेला, ही जरांगे पाटलाची संपत्ती. 2 एकर जमीन, फक्त 10 पत्राचं घर. अरे घरात 3 ग्रंथ आहे त्याच्या. आणि पहिला ग्रंथ जगावं कसं, दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते, आणि तिसरा ग्रंथ शिव. फक्त 10 पत्राचं घर. अरे घरात 3 ग्रंथ आहे त्याच्या. आणि पहिला ग्रंथ जगावं कसं, दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते, आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा छावा. मित्र, जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. अरे कोण असं जीवाची बाजी लावतो रे. जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. धगधगती आग आहे, भ्रष्टाचाराचा राग आहे, हा तर जिजामातेचा वाघ आहे रे. अरे जरांगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे. ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे. अरे लक्षात ठेवा, या पाटलाची तुमची गाठ आहे. मित्रांनो, पोरांनो, जरांगे पाटील कोहिनूरचा हिरा आहे. निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा आहे. हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्रात याचा दरारा आहे. अरे पोरं, हा नागवा आहे, पण या पोराच्या गळ्यात छत्रपतीचा भगवा आहे. हा पोलाद आहे, ही खानदान छत्रपती औलाद आहे. हा गुद आहे या पोराच्या नसा नसात वाघिणीच. हे काय बोलावं बाबा, या पोराबद्दल मला डोळ्यात पाणी येतं राव, डोळ्यात पाणी येतं राजो. मित्रांनो, अरे जरांगे पाटलाची घोंगडी बैठक, काय बोलावं बाबा सावळे पाटील. अरे हा राजा आहे, हा सर्जा आहे, मनोज या नावातच फार मोठा दर्जा आहे. हा बुलंद मकरंद, अरे मराठा समाजाचा सुगंध आहे हा. अरे जरांगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा रे. लावा ताकद, लावा ना ताकद. जरांगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा 14 ऑक्टोबर 2023. 300 एकर मध्ये सभा घेणारा मनोज, 3 कोट समाज जमवणारा मनोज, 3 कोट समाज, 3 कोट समाज आलेला आणलेला नाही. ना कोणाला यायला, ना कोणाला जायला, ना कोणाला खायला, ना कोणाला प्यायला, ना कोणाला द्यायला.
3 कोट समाज जमवणारा मनोज, अरे आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरायला लावणारा हाच मनोज, अरे 50 लाखाची गाडी सप्र भेट देणारा, चांगला चावी फेकणारा निस्वार्थी मनोज, अरे आलो तर तुझा, आलो तर तुझा, या शब्दाकडे ध्यान ठेवा पोरं, शब्द कसा आहे हा, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा, अरे कुंकू पासून तयार राहा, आपल्या ग्रहलक्ष्मीला ठणक सांगणारा हाच मनोज, हाच मनोज, अरे हिमालयाच्या उंचीचा, गरुडाच्या भरारीचा, भगत भास्कराचा, अरे वीर झाला सुवर्ण अक्षराचा, या महाराष्ट्राचा कुंदनाचा, सुगंधी चंदनाचा, अरे पोरा स्वीकार करे कोटी कोटी वंदनाचा, जगात मोठा नेता मी प्रभाकर कुठे जरांगी पाटलाला त्यांच्या तालमीत घडलेला माणूस मी, आणि आज इथं आल्याबरोबर मला बोलण्याची संधी दिली. एकच राजा हो, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य या लेखनाला मिळालं. हे भगवंता आमच्या या पोराला आयुष्य दे राजा हो. बस एवढं बोलतो आणि थांबतो. टाळ्यावाला पाटला नावाची.